हाय हॅलो नमस्कार, मी पूनम आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि छान अशा व्हिडिओमध्ये. सो खूप दिवसाचा गॅप पडलाय ब्लॉगमध्ये, म्हणजे पडतोय मला तरी वाटते एक 2-3 आठवडे झालं, 7-8 दिवसांनी किंवा मग 5-6 दिवसांनी असे ब्लॉग येत आहेत माझे. सो बहीण पण काल बोलली आणि एक फ्रेंड पण बोलली की तू खूप लेट करते ब्लॉग टाकायला. आणि जर माझी फॅमिली मोठी करायची असेल, आपली फॅमिली मोठी करायची असेल युट्यूबची, मला जास्त व्हिडिओ टाकावे लागतील. कारण की काय होतं, जर मी आज व्हिडिओ टाकला किंवा आज ब्लॉग टाकला आणि त्याच्यावर मग 10-15 दिवसांनी ब्लॉग जर टाकला तर ऑडियन्स आहे ना कुठेतरी हरवल्यासारखी होती. म्हणजे काय होतं, युट्यूब जे रेकमेंड करतं ना आपली व्हिडिओ, सो त्या रेकमेंड करत नाही पटकन किंवा मग पटकन ते चॅनल पेजवर येत नाही युट्यूबच्या. आणि जर मी 2-3 दिवसांनी ब्लॉग जर टाकत गेले मग ते तुम्हाला पण पटकन दिसायला सोपे होतात किंवा मग युट्यूब ओपन केल्या तुम्हाला पण ते लगेच दिसतात. सो असं आहे. बघू आता जेवढा माझ्याकडनं प्रयत्न होईल तेवढं तुम्ही ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेलच, 1-2 दिवसांनी किंवा मग 3 दिवसांनी. आता याच्यात काय होतं माहिती का, ज्या माझ्यासारख्या म्हणजे लेडीज आहेत, घरूनच म्हणजे कॉन्टेंट क्रिएटर किंवा डेली ब्लॉगिंग करून मग त्या छान असं तुम्हाला सगळं दाखवतात. माझं पण तेच आहे. आता मी रोज घरात दाखवत गेले की मग भांडी किंवा मग पोरांचं काय झालं किंवा मग स्वयंपाक झालं, आता हे तुम्हाला बोलवणार, कारण की तुम्हाला माहिती आहे हिनी जे आज दाखवले तेच ती उद्या पण दाखवणार, ह्याच्यात वेगळं काही नाहीये. आणि खरं तर ज्या घरी बसून आहेत महिला किंवा ज्या छान असं घर सांभाळतात ते वेगळं काही दाखवू शकत नाही. जे आपण बाहेर फंक्शनला जातो किंवा मग एखाद्या छान असं लग्नाला नातेवाईकांमध्ये जातो, त्यात छान छान आपण गोष्टी शेअर करू शकतो किंवा ते कारण असतं की बाबा आज लग्न आहे, छान अशा गोष्टी शेअर करू, हळदीचं, एंगेजमेंटचं, तो एक छान असं ब्लॉग तयार होतो. पण आता रोजचं घरचं काय दाखवणार, मला तरी असा प्रश्न पडत होता. सो म्हटलं बघू आता 2-2 दिवसाला ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेल. माझं चाललंय की टिफिन सिरीज चालू करायची, छान अशी मस्त मुलांच्या डब्याला पौष्टिक काय देऊ शकते मी. आता ह्या दोघांना तर मला वेगळंच द्यावं लागतं. प्रिशाची एक फरमाईश असती, विहानची एक फरमाईश असती. ती आदल्या दिवशीच मला सांगून ठेवते की मामा मला हे पाहिजे, आणि त्याचं सकाळी उठले असतं की मला हे पाहिजे. मग ते काही पटकन आता होऊ शकत नाही, तो जे सांगतो त्याच्या खूप वेगवेगळं असतं काहीतरी. सो म्हटलं छान अशा टिफिन सिरीज करावेत मुलांसाठी, मुलांच्या टिफिनसाठी छान असं पौष्टिक अशा. तर बघू आता चाललंय माझं. अजून एक व्हिडिओ ट्राय केला होता पण तो गडबडीत मला नाही जमला, कारण की तिच्यासाठी 6 वाजता उठणं, मग तिचं उरकणं, टिफिन करणं, बाकीच्या काही गोष्टी असतात, तिच्या बॅग भरणं, तिला चारणं आणि तिला स्कूलमध्ये नेऊन सोडणं, याच्यात खूप गोंधळ होऊन जातो. आणि म्हटलं मग एवढं सकाळी सकाळी पॉसिबल नाहीये. सो बघू, ट्राय करेल, तरी पण तुमच्यासोबत छान असं शेअर करेल. आज दिवसभरात काय काय होते हे तुमच्यासोबत छान असं शेअर करेल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. चला प्रिशाला आणायला चालले मी. गाडी तर घरी आहे पण पप्पा नेमकी चावी विसरून गेले, ते सॉरी चावी घेऊन गेले. तर प्रिशाच्या स्कूलमध्ये ना आज त्यांनी छान असा सेमिनार ठेवला होता गॅस संबंधित, किंवा आपण गॅस कधी चेंज केला पाहिजे किंवा मग त्याचा पाईप कधी चेंज केला पाहिजे, लिकेज झाल्यावर आपण घरी काय करू शकतो, सेफ्टी कशी बाळगू शकतो, याबद्दल भरपूर अशी त्यांनी माहिती दिली. स्पेशली लेडीजसाठी, कारण की घरात आपणच वावरत असतो आणि त्या गोष्टीची आपल्याला जास्त काळजी घेतली पाहिजे. ते झालं आणि आम्ही लगेच मुलांना घ्यायला गेलो. चला काय झालं, द्या हे काढून द्या. चला इकडे मग स्माईल कर, बाय कर सगळ्यांना, बाय कर. इकडे इकडे कॅमेऱ्यात. अरे चला हो. आमच्या मॅडमचं असे आल्याबरोबर लगेच 2 पोणी सोडून केसांचं घरटं. काय खाती दाखव सगळ्यांना. कशाचा लाडू आहे, शेंगदाण्याचा लाडू आहे. मग आता ही दूध भाकरी कोण खाणार आहे. आमच्या म्हणूच एक असतं, स्कूलमधनं आले ना तिला एक तर दूध भाकरी किंवा मग दूध चपाती असं काहीतरी छान लागतं ना जेवायला. टिफिन नाही ना फिनिश केला तू, का नाही फिनिश केला म्हणून. मग तुझा फेवरेट भात दिलता ना मी. नाही आवडलं भात तुला. कालची भेंडी पण नाही खाल्ली तू बाळा. उद्या काय द्यायचं टिफिनला सांग. खिचडी. ओके, उपवासाची खिचडी. बरं, पटकन लाडू फिनिश करा आणि आपण दूध भाकरी खावा. चला आम्ही चाललो आता चौकात, कारण की म्हणूचा ड्रेस टाकलो होता अल्टर करायला, तो आणायचा आहे. म्हणू कुठे चालली तू. चौकात. कशाला चालली चौकात. आम्हाला संध्याकाळी ड्रेस घालायचा आहे फंक्शनला, सो तो आम्ही टाकलो होता अल्टर करायला. हो ना म्हणू, तोच आणायला चाललोय आम्ही. चला चला.
चला आता मस्त प्रिशाची झोप झाली आहे, छान तिला फ्रेश केले. आम्ही चाललो ज्वेलरच्या शॉपमध्ये, तिला कानातले करायचे. आता धोंडी जेवणाच्या वेळेस केलं होते तिला सिल्वरचे, आता गोल्डचेच पाहिले होते, पण गोल्ड काय अलाउड नाही आहे स्कूलमध्ये, त्यांचा मेसेज आला होता. सो म्हणलं जे होते तेच तिचे काढून ठेवले आणि मग सिल्वरचे टॉप्स केले होते छान असे नाही का स्टोनचे. सो 3-4 दिवस तिला ते घातले आणि मग ते पडले नाही का, म्हणजे कानातलं राहिलं तिथंच, पण स्क्रू मागचा पडून गेला तो शोधला पण तो काही सापडला नाही. सो म्हणलं ठीक आहे, तर आज फंक्शनला जायचं, तिच्या कानात काहीच नाही घालायला. आता आहे गोल्डचं, पण ते परत मग घालायचं आणि परत मग उद्या काढून ठेवायचं. सो ते नको म्हणून म्हणलं छान आता सिल्वरचं तिला घेऊन यावं कानातलं. चला तर निघतो मी, पण आलाय, त्याचा ड्रेस चेंज करते आणि लगेच निघूया. म्हणून सांग ना सगळ्यांना कानातलं कसं पडलं तुझं. तिच्या पप्पाला सांगत होती ती आता, स्क्रू ढिल्ला झाला आणि पडला आणि चालले होते गप्पा. व्हिडिओ चालू केल्याबरोबर लगेच शांत बसते. हे म्हणू पप्पाला सांग ना आता कसं कानातलं पडलं. धक्का लागून पडलं का? हा मला वाटतं धक्का लागूनच पडलं ना. कसं आठवतंय. मग स्कूलमध्ये काय शिकवलं? तो मला वाटते काय शिकवलं हे आठवतच माझं ब्लॉग संपल. आणि तुला पहिला मी मला वाटते हा या बिल्डिंग मध्ये राहिलो तो. सो घर माझी शिफ्टिंग केलं तेव्हा. सो ती सांगते आता आपण ह्या बिल्डिंग मध्ये राहिलो. तुला आठवते प्रिशा? बर, मग कोणती ही सोसायटी छान आहे का? आपली वाडीतली सोसायटी छान आहे. वाडीतली सोसायटी छान आहे. काढ सांग सगळ्यांना. म्हणून काय घेतलंय पप्पाने देव बाप्पाला? सांग सगळ्यांना. आणि कोणाच्या चॉईसने घेतलंय तो हार? तुझ्या चॉईसने. त्याला कपी देते? त्याला कपी देते? तुझ्या आवडीचा सेंट आहे. बर, आज स्कूल मध्ये काय काय शिकवलंय सांग ना. तू लगेच झोपली, घरी आली आणि छान अशी भाकरी आणि दूध खाल्लं आणि लगेच झोपली का बरं? ब्लॉग संपना हेच गार झालं. मग ते एसीच्या तिथे थांबले ना तू. बरं सगळ्यांना सांग, तुझ्या फ्रेंडचं नाव सांग पटकन, चल लवकर. प्रिशाला कानातलं घेतलं आणि आम्ही लगेचच घरी निघालो. घरी जाऊन पटकन सगळ्यांनी छान असं उरकलं, कारण की आम्हाला जायचं होतं एंगेजमेंटला. बरं जाताना भरपूर पाऊस लागला आणि पावसामुळे खूप सगळी ट्रॅफिक, त्यामुळे थोडंसं आम्हाला जायला लेट झालं. पण आम्ही गेल्याबरोबर छान अशी नवरीची एंट्री झाली. खरंच खूप छान नवरी, आणि त्यानंतर झाली आमच्या नवरदेवाची एंट्री. बरं अशा कार्यक्रमामध्ये ना आपण सगळ्या फ्रेंड, सगळे नातेवाईक भेटतो, त्यामुळे खरंच खूप छान वाटतं. खूप सगळ्या गप्पा होतात. बरं छान असं जेवण केलं. व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला खरं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशा छान आठवणी घेऊन, छान व्यक्तींसोबत. तोपर्यंत बाय.